महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मैत्रीचा मळा फुलला। सन 1990-91च्या बॅचमधील 34 सवंगड्यांची 34 वर्षानंतर रानसईत गळाभेट। मैत्रीची ही सावली, आठवणींचे हे गाव, काळाच्या ओघातही पुसले जात नाही मनावरचे नाव। जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शाळेच्या त्या बाकावरच उरतो आपला खरा भाव। काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण शाळेच्या पहिल्या दिवशी जोडलेली मैत्री मात्र काळाच्या ओघात अधिकच घट्ट होत गेली। उरण तालुक्यातील 1990-91च्या बॅचमध्ये 1ली ते 12वीपर्यंत मराठी माध्यमातून एकत्र शिकलेले हे 34 माजी मित्र मैत्रिणी तब्बल 34 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले। रानसई धरणाच्या निसर्गरम्य परिसरात हा स्नेहमेळावा अत्यंत भावूक वातावरणात पार पडला। 34 वर्षांपूर्वी पाठीवर दप्तर घेऊन शाळेच्या वाटेवर चालणारे हे पाय आज संसाराच्या आणि करिअरच्या विविध वळणांवर स्थिरावले आहेत। कोणी परदेशात स्थायिक आहे तर कोणी देशातील मोठ्या पदांवर कार्यरत। पण इतक्या मोठ्या काळानंतर रानसईच्या कुशीत विसावलेल्या या मेळाव्यात ते ना साहेब होते ना मोठे व्यावसायिक, ते होते फक्त एकमेकांचे जिवलग सवंगडी। शाळेतील त्या खोड्या, शिक्षकांचा प्रेमळ दरारा आणि मधल्या सुट्टीतील तो एकत्र खाल्लेला डब्बा, या आठवणींनी वातावरणात एक वेगळीच मोहिनी घातली होती। यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मराठी माध्यमातील शिक्षणाला दिले। मातृभाषेतून मिळालेल्या शिक्षणामुळेच आयुष्याचा पाया भक्कम झाला। इंग्रजीच्या गराड्यातही आमच्या मराठी शाळेने मात्र आम्हाला खंबीर बनवले आणि आज आम्ही जगात कुठेही असलो तरी आमची मुळे मात्र या मातीशी घट्ट जोडलेली आहेत, असे गौरवोद्गार प्रत्येकाच्या मुखातून उमटले। दिवसभर जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा प्रत्येकाचे मन काहूर झाले। आयुष्यातील संघर्षाच्या कथा सांगताना अनेकांचा कंठ दाटून आला, तरी यशाच्या गोष्टी सांगताना मात्र मित्रांच्या पाठीवर ती पडलेली शाबासकीची थाप सर्व काही सांगून गेली। निरोप घेताना कोणाचेच पाय निघत नव्हते, कारण हे केवळ ही भेटच नव्हती, तर धावपळीच्या आयुष्यात विसाव्याचे हे सोनेरी क्षण देणारा हा सुवर्ण सोहळा होता। हा मेळावा जरी संपला असला तरी मैत्रीचा हा ओलावा मात्र आयुष्यभर मनाच्या गाभाऱ्यात असाच दरवळत राहील। निरोप घेताना शब्द थकले होते, पण पाणावलेल्या डोळ्यांनी दिलेली पुन्हा भेटू याची साथ सांगत होती की हातात हात अन मनी आठवणींचे काहूर। वय वाढले तरी मैत्रीचे नाते अजूनही कापूर। पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सुटले जरी हात, हृदयात कायम राहील आपल्या त्या शाळेची साथ। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। सुख के रास्ते बने हैं सबके वास्ते, जो हमसे हार जाओगे तो किस तरह